हॅलो, नमस्कार मैत्रिणींना, ताईंना, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आणि चला म्हणलं आज तुमच्याशी जरा थोडंसं बेसिंगबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे बरं का. म्हणजे मी जे वापर करते ते सांगणार आहे. बेसिंग आपलं चकाचक दिसण्यासाठी आणि एकदम नव्यासारखं दिसतं. तर त्यासाठी आपण आहे ना मस्त पितांबरीचा वापर करणार आहे मी वेगळं असं काही प्रोडक्ट वापरत नाही. तर एक आठवड्यातून आपण असं मस्त पितांबरीने घासून घ्यायचे. का तर कसं होतं रोज रोज काही घासल्याची काही गरज पडत नाही आपल्याला. तर असं आपल्याला वाटलं की बाबा आपलं बेसिंग छान असं दिसायला पाहिजे आज, तर त्या टायमिंगला आपण असं पितांबरी टाकून घ्यायची आणि हाताने पूर्ण अशी चोळून घ्यायची आणि 5-6 मिनटं आपण तशीच लावून ठेवायची. किंवा मग तुम्ही जर स्क्रब असेल तुमच्याकडे, मऊ स्क्रब असेल त्याच्यानेच घासायची, तारेच्या कात्याने घासायची नाही बरं का. तारेच्या कात्याने कसं होतं त्याच्यावर रॅशेस पडतात आणि ते दिसायला खराब दिसतं. तर मऊ स्क्रबनीच आपल्याला लावून घ्यायचं सगळीकडे. वाटलंच तर पहिल्यांदा हाताने लावून घ्यायचे म्हणजे पूर्ण लागतंही चांगलं. का तर स्क्रब लावला की लगेच सगळं स्क्रबलाच लागून जातं आणि जिथं लावायचं आपल्याला तिथं राहून जातं. तुम्ही आपला स्क्रबच्या आतमधलं जे स्पंज होता त्याच्याने पूर्ण लावून घेतलेले आणि मधलं वगैरे सगळीकडे आपण व्यवस्थित असं लावून घ्यायचे आणि चोळून चोळून घासायचे. तुम्हाला बेसिंग अगदी नवीन असल्यासारखं दिसणार आहे. तर ही टिप कोणाकोणाला माहिती आहे त्या ताईंनी पण मला कमेंट करून नक्की सांगा. का तर मी असा वापर करत असते बरं का. मी वेगळं काही प्रोडक्ट वेगळं आणत नसते म्हणजे वेगवेगळ्या वस्तूसाठी. तर जे अवेलेबल आहे ना त्याच्यातच सगळं करायचं. तर पहा तुम्ही आता बेसिंग किती छान असं दिसत आहे. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि असा वापर तुम्हीसुद्धा करा. तर भेटूया अशा छानशा किचन टिप्समध्ये. चला तर करा मग सबस्क्राईब.